मित्रांनो, अखेर त्या व्यक्तीला मात्र आता सावीने पकडलं आहे. तर काय झालंय जुळली गाठ ग मालिकेच्या आजच्या भागात चला जाणून घेऊ. मित्रांनो, एपिसोडच्या सुरुवातीला आता पाहायला मिळतंय की रीना मात्र आता घरामध्ये झोपलेली असते. तर इकडे स्कूटीवरनं पराग आणि आपली सावी निघालेली असतात. त्यावेळेस मात्र सावी आता परागला बोलत असते की पराग, जरा गाडी थांबवतोस का तू? मला खूप त्रास होत आहे अरे. त्यानंतर पराग बोलतो की होय सावी, मी तुझ्यासाठी थोड्या वेळ गाडी थांबवतो. पुन्हा एकदा ते दोघे जण तिकडे थांबलेले असतात. मित्रांनो, सावीला मात्र सारखंच उलट्या होत असतात. तिची बॉडी जराशी डिहायड्रेट होत असते. या गोष्टीमुळे मात्र पराग आता त्याची स्कूटी थांबवतो आणि तिला दिलासा देण्याचा प्रयत्न करतो. तिला पाणीही पाजत असतो. तर मित्रांनो, ही सर्व गोष्ट झाल्यानंतर आता ते दोघे जण पुन्हा एकदा पुढे त्या बाईच्या घराच्या दिशेने निघालेले असतात. तर घरामध्ये मात्र रीना आता गोधडी पांघरून झोपलेली असते. तिला हे नाटक आता कंटिन्यू करायचं असतं. सावीने तिला सांगितलेलं असतं, जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत मात्र तू उठायचं नाहीस. त्यामुळे मात्र तिने सावीची मदत करण्याचं ठरवलेलं असतं. तर मित्रांनो, पाहायला मिळते तेवढ्यात आता दरवाजावरती कुणीतरी नॉक करत असतं. जोरजोरात दरवाजा आपटत असतं. त्यावेळेस मात्र आता अवंतीला खूप सारं टेन्शन येतं. तिला समजत नाही की कोण आलंय. त्यावेळेस आता ती थोडासा विचार करते की धैर्य भाऊजी तर आले नाही, की आई आले आहेत. आता मात्र कोणीतरी आलंय आणि आपलं बिंग मात्र फुटणार आहे याची जाणीव कुठेतरी मात्र मित्रांनो अवंतीच्या मनामध्ये होताना पाहायला मिळते. त्यावेळेस मात्र अवंती आता देवाचं नाव घेते आणि दरवाजा उघडण्याला जात असते. त्यावेळेस ती दरवाजाच्या जवळ जाते आणि हळूच दरवाजा उघडते. तर तिला मात्र नीता तिथे दिसते. मित्रांनो, दरवाजाची एकच झडप उघडलेली असते. त्यावेळेस ती नीताला बोलू लागते की नीता, तू आहेस होय? मी किती घाबरले, मला वाटलं. असं बोलताच मित्रांनो दुसरा दरवाजा जो आहे तो आता दरवाजाचा उघडतो आणि इरा देखील त्या दरवाजामधनं आतमध्ये येते. मित्रांनो, नीता एकटी नसून तिच्या सोबत आता इरा देखील असते आणि इराला थोडासा संशय या दोघींवरती झालेला असतो. या दोघींचं नेमकं काय सुरू आहे, काय घाबरगुंडीत उडाली आहे यांची, या घरामध्ये एकत्रित का आहेत असा विचार मात्र इराच्या मनात सारखाच सतावत असतो. इरा बोलत असते की मला येऊ द्या घरामध्ये. त्यावेळेस मात्र आता अवंती आणि नीता तिला रोखण्याचा प्रयत्न करत असतात. तर आता मात्र इरा बोलत असते की मी काय धैर्यच्या रूम मध्ये येऊ शकत नाही की काय, असं का बोलत आहात तुम्ही? त्यावेळेस आता ती नाईलाजाने पुढे येत असते आणि या दोघींची पूर्णपणे तंतरलेली असते. त्यांना असं वाटत असतं की आता आपलं भांड फुटलंच, सावीला आपण काय उत्तर द्यायचं. त्यावेळेस आता इरा पुढे आलेली आहे मित्रांनो आणि पुढे आल्यानंतर इरा जी आहे ती बोलत आहे की सावी उठ बाळा, मी आले आहे, मला तुझ्याशी बोलायचं आहे. जाणून बुजून ती तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते मित्रांनो. तर ही सर्व गोष्ट झाल्यानंतर पाहायला मिळते की तिच्या बेड जवळ ती बसलेली आहे आणि आता सावीला उठवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आतमध्ये रीना आहे. रीनाला खूप टेन्शन आलेलं असतं. रीना ओरडत असते, रडत असते आतमध्ये की आता जर हिने जर मला उघडलं, म्हणजेच माझं ब्लँकेट काढलं, तर माझं सगळंच बिंग फुटेल आणि मी आता सर्वांना पुढे काय उत्तर देऊ, या गोष्टीचं टेन्शन कुठेतरी रीनाला मित्रांनो आलेलं असतं. तर रीना मात्र विचार करत असते की आता काय करावं. परंतु रीनाला काही एक सुचत नसल्यामुळे ती तशीच आतमध्ये बसलेली असते. तर आता इरा तिच्या डोक्यावरचं पांघरून काढणार एवढ्यातच मात्र अवंती तिला धक्का देते आणि लुटून देते. मित्रांनो, त्यावेळेस ती बोलत असते की तुला समजत कसं नाही इरा, तिला ताप आलेला आहे आणि तू का तिच्या मागे लागली आहेस, तिला उठवण्याचा का प्रयत्न करत आहेस, ती उठल्यानंतर ये तू. त्यावेळेस मात्र इरा मनाशीच बोलत असते की आईंनी म्हणजेच आत्यांनी दिलेल्या औषधामुळे हा परिणाम जर होत नसेल, हेच तर हवंय मला. त्यावेळेस आता अवंती बोलत असते की आपल्याला डॉक्टरांना बोलवावं लागेल. तर आता मोठ्यानेच ओरडत इरा बोलते की कशाला डॉक्टरांना बोलवायचंय, डॉक्टर कशाला हवे आहेत, कारण डॉक्टर जर आले तर सावीला बरं वाटेल, असं तिच्या मनामध्ये सुरू असतं. तर मित्रांनो, पुढे काय होतंय चला आपण जाणून घेऊयात. पाहायला मिळतंय मित्रांनो, आता मात्र सावी त्या दिशेने निघालेली असते. त्या दिशेने ती बाई असते. मित्रांनो, बाईच्या घरी गेल्यानंतर आता तिने पूर्णपणे वेषांतर केलेलं असतं. स्वतःला पोलिसाचा पूर्णपणे लुक दिलेला असतो आणि तिच्या चेहऱ्यावरती एक गॉगल असतो. तिच्या हातामध्ये छान पोलिसांची छडी देखील असते. हे सर्व घेऊन आता ती घरामध्ये घुसते मित्रांनो. ज्यावेळेस घरामध्ये जाते त्या बाईला अतिशय मोठं टेन्शन येतं. ती बोलत असते, तुम्ही इकडे का आलात मॅडम, काय तपासायचंय तुम्हाला? आता मात्र सावी बोलू लागते की मुजुमदारांच्या खुनाविषयी म्हणजेच त्यांच्या अपघाताविषयी बोलण्यासाठी मी आज आलेले आहे. तुम्ही तर साक्ष दिली होती ना की ही त्या माणसाचा अपघात झाला होता, त्यानंतर मात्र तो दुर्दैवी मरण पावला होता. तर मित्रांनो, या सर्व गोष्टींचा छडा जे आहे ते लावण्यासाठी सावी तिकडे जाते आणि तिच्यावरती प्रश्नांचा भडीमार सुरू करते. सावीला मात्र तिच्याकडनं सत्य वधवून घ्यायचं असतं. मित्रांनो, पाहायला मिळतंय की ती बाई जी आहे आता आतमध्ये जाते आणि असं बोलते, मॅडम थांबा,
थांबा मी तुमच्यासाठी चहा बनवते. त्यावेळेस ती किचन मध्ये जाते आणि लगेच दामिनी मॅडमना फोन करून ही सर्व गोष्ट सांगते. असं बोलते की घरामध्ये मात्र पोलीस आले आहेत. दामिनी मॅडम मी काय करू? त्यानंतर आता दामिनी बोलते पोलीस येणं शक्यच नाही. लगेच दामिनी नानांना विचारते की पोलीस तिकडे कसे जाऊ शकतात. आता स्वतः इन्स्पेक्टरांना लगेच दामिनी फोन लावते. इन्स्पेक्टर बोलतात की आम्ही तर ती केस केव्हाच थांबवली आहे दामिनी मॅडम. तुम्ही पैसे दिल्यानंतर त्या केसवरती काम आम्ही बंद केलं आहे. त्यानंतर आता दामिनीला डाऊट येतो आणि दामिनी विचार करू लागते की कोणीतरी बनावट व्यक्ती तिकडे गेला आहे आणि तो काहीतरी सत्य तिकडनं वधवून घेणार आहे. दामिनी मात्र लगेच कॉलवरती त्या बाईला सांगते की काहीही झालं तरी तू तोंड उघडायचं नाहीस. तू जर तोंड उघडलं तर मी तुला जिवंत सोडणार नाही. मित्रांनो हे सर्व बोलणं झाल्यानंतर जे आहे दामिनी आता फोन ठेवते. तर तेवढ्यात पाहायला मिळते की सावी हे सर्व कॉल ऐकत असते. सावी बोलते की मी सर्व ऐकलं आहे. तुम्ही कुठल्या तरी दामिनी नावाच्या बाईशी बोलत होतात आणि आता मात्र मला सगळं सत्य समजलं आहे. मी तुम्हाला अरेस्ट करणार आहे. चला मी माझ्या पोलीस ऑफिसरांना इकडे बोलून घेते. त्यावेळेस सावी लगेच परागला कॉल लावते आणि परागशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. परागला ती बोलत असते की चला इन्स्पेक्टर लवकर इकडे या. आपल्याला या बाईंना अरेस्ट करायचं आहे. लवकर व्हॅन घेऊन इकडे या. आरोपी सापडला आहे. असं बोलल्यानंतर मित्रांनो ती बाई जी आहे प्रचंड घाबरलेली असते आणि ती असं बोलते की मला अरेस्ट करू नका कृपया. मी तुम्हाला सर्व काही सत्य सांगते. त्या बाईला अतिशय भीती वाटत असते मित्रांनो आणि ती त्यावेळेस आता सत्य सांगू लागते. ती असं बोलत असते की माझा नवरा मेलेला नाहीये ना त्याच्याकडून कुठलाही अपघात झालेला आहे. मला ही सर्व गोष्ट सांगण्यासाठी खूप सारे पैसे दिले होते आणि त्यामुळे मात्र मी खोटी साक्ष दिली होती. त्यावेळेस मित्रांनो पाहायला मिळते आता सावीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. तर सावी बोलत असते की तुम्हाला मात्र माझ्या सोबत यावंच लागेल. त्यानंतर ती बाई खूप घाबरलेली असते. सावी मात्र तिला अरेस्ट करून आता घेऊन चाललेली असते. ते दोघे जण रस्त्यावरती आलेले असतात. मित्रांनो पाहायला मिळते की ती मॅडम बोलत असते की माझे लहान लहान मुलं आहेत. माझा नवरा बाहेर गावी असतो. कृपया मला माफ करा. मी ते पैसेही तुम्हाला देऊन टाकते परंतु मला सोडा. आता त्या बाईला खूप सारी भीती तिकडे वाटत असते मित्रांनो. तर यानंतर सावी काही एक ऐकत नसते. सावी तिला ओढतच घेऊन चाललेली असते. तेवढ्यात पाहायला मिळते मित्रांनो सावीला चक्कर येण्यास जोरदार सुरुवात होते. सावीला चक्कर आल्यानंतर मित्रांनो ती खाली पडणार एवढ्यातच मात्र ती मॅडम तिला सावरत असते परंतु सावीचा झोक जो आहे तो खाली जातोच. सावी खाली पडते आणि बेशुद्ध होते. तेवढ्यात ती बाई आता तिला उठवण्याचा प्रयत्न करते. तर मित्रांनो पुढील भागामध्ये आता धैर्य जो आहे तो रूम मध्ये आलेला असतो आणि रूम मध्ये आल्यानंतर त्याला सावीशी बोलायचं असतं परंतु सावी घरात नसल्यामुळे रीनाला प्रचंड मोठं टेन्शन आलेलं असतं. अवंती आणि नीताने हे प्रकरण कसं हँडल केलंय हे मात्र येणाऱ्या पुढील भागामध्येच आपल्याला समजणार आहे. पाहायला मिळेल